Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. एक इंटरेस्टिंग टॉपिकचं नाव आहे पेरिमीटर अँड एरिया, की जो इम्पॉर्टंट आहे सगळ्या स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी. सो स्टुडंट, दिस इज क्वेश्चन नंबर 2 इन युअर प्रॅक्टिस सेट 47. तुमचा शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे, त्याच्यामधला प्रश्न दुसरा आहे. याच्या अगोदर आपण टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब फाइंड केला. सो लेट्स व्हॉट वी हॅव टू फाइंड इन दिस क्वेश्चन. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड्स. इथे मात्र आपल्याला क्यूबॉइड्स म्हणजे इष्टिकाचिती म्हणजेच विटेचं काय करायचं, टोटल एकूण पृष्ठफळ इथे फाइंड करायचं आहे. ऑफ लेंथ, ब्रीथ अँड हाईट इज गिवन बिलो. त्याची लेंथ, ब्रीथ आणि हाईट ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड फाइंड करायचं आहे. सो ऑल ऑफ यू नो द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड, दॅट इज 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस HL, म्हणजे लेंथ इंटू ब्रीथ प्लस ब्रीथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट. ह्या फॉर्म्युला यूज करून आपण इथे फाइंड करणार आहे. सो स्टुडंट, लेट्स राईट डाउन क्विकली फॉर्म्युला विथ मी. What is the finding the total surface area of cuboid? So formula is 2 in bracket length into breadth plus breadth into height plus LH लेंथ इंटू हाईट. आता याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहे. सो दिस इज युअर लेंथ, दिस इज युअर ब्रीथ अँड दिस इज युअर हाईट. क्रमाने दिलेला आहे, लांबी, रुंदी आणि उंची अशा पद्धतीने दिलेली आहे. मग आपण ती व्हॅल्यू पुट करूया. सो व्हॉट इज आवर लेंथ? लेंथ इज 12 इंटू, याच्यामध्ये कुठलंच चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह असतं, इथे गुणाकाराचं चिन्ह असतं. दॅट्स वाय वी आर गिव्हिंग हिअर साइन मल्टिप्लिकेशन. सो व्हॉट इज बी? बी आहे तुमचं 10 सेंटीमीटर. परत प्लसचं साइन ॲज इट इज घ्यायचं आहे. बी घ्यायचंय परत, बी म्हणजे तुमची 10 सेंटीमीटर इंटू, परत या दोघांमध्ये कोणतं चिन्ह आहे, इंटू म्हणजे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे. ठीक आहे, परत घेणार आहोत एच. एच आहे तुमची 5 प्लस साइन ॲज इट इज. परत तुम्हाला लेंथ घ्यायला लावलेली आहे, लेंथ आहे तुमची 12 आणि हाईट आहे परत तुमची 5. सो अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू, सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या व्हॅल्यू पुट करता येत नाही, तर व्यवस्थित व्हॅल्यू पुट करायचे. एल म्हणजे लांबी दिली ना, मग लांबी किती दिली 12, मग ती टाकायची. दोघांमध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह, ते टाकायचं. गुणिले बी म्हणजे किती तुमची 10, ही 10 दिली. प्लस चिन्ह तसंच तसं घ्या, बेरजेचं चिन्ह ॲज इट इज घ्या. त्यानंतर परत बी दिली आहे किती 10 घेतली आपण. परत चिन्ह कोणतं आहे, दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. परत गुणिले 5 घेतलं, प्लस साइन ॲज इट इज. परत लेंथ त्यांनी 12 दिलेली आहे ती घेतली, इंटू या दोघांमध्ये परत कोणतं चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन घेतलं आणि इंटू हाईट घेतली, हाईट तुमची 5. अशा पद्धतीने जर तुम्हाला समजत नसेल तर लेंथ, ब्रीथ, हाईट असं लिहून पण घ्या. लेंथ 12 सेंटीमीटर, ब्रीथ 10 सेंटीमीटर आणि हाईट 5 सेंटीमीटर अशा पद्धतीने लिहून घेतलं तरी तुम्ही चालणार आहे. ओके, सो लेट्स डू द कॅल्क्युलेशन नाव. आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. पहिले याचं मल्टिप्लिकेशन, याचं आणि ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. सो 12 इंटू 10, 12 गुणिले 10 किती आले तुमचे 120 आलेले आहे. 10 5 किती आले 50 आले. 12 5 किती आले तुमचे 60 आले. सो अशा पद्धतीने ह्यांचा गुणाकार पण करून घेतलेला आहे. सो यांची ॲडिशन करूया. आता ॲडिशन कशाची करायची, 120 प्लस 50 प्लस 60, कारण आपण ब्रॅकेटमधलं जी क्रिया आहे ती अगोदर इथे करत असतो. सो 0 ॲज इट इज. 6 प्लस 5 11, 12 13 इथे 1 प्लस 1 2. सो इथे आले तुमचे 230. सो 230 लिहून घेतले. ह्या दोघांमध्ये पण कोणतं चिन्ह दिलेलं नाही म्हणजे कोणतं चिन्ह आहे बाळांनो, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. जिथे कुठलंही चिन्ह नसतं तिथे गुणाकाराचं चिन्ह असतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. मग आता ह्या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. आपण आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 230 इंटू 2 करूया इथे. सो 2 0 जा 0, 2 3 जा 6, 2 2 जा 4. किती आलं तुमचं 460. किती आलं 460. आपण इथे 460 लिहून घेऊया. आणि टोटल सरफेस एरिया आहे म्हणजे सेंटीमीटर दिले म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर इज युअर युनिट. हे युनिट खूप महत्वाचं आहे. युनिट जर दिले नाही तर तुमचे हाफ किंवा 1 मार्क्स इथे कट होऊ शकतात. दॅट्स वाय इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू गिव्ह द युनिट to after finding the total surface area of cube or cuboid. So this is our answer. पहिले काय केलं आपण, फॉर्म्युला लिहिला. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा 2LB प्लस BH प्लस HL आणि मग त्याच्यात किमती टाकल्या आणि आपल्याला आन्सर इथे मिळालेला आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, हिअर इज अ नेक्स्ट एक्झाम्पल. सेम एक्झाम्पल आहे. मग आपण फटाफट फॉर्म्युला लिहून घेऊया. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड, इष्टिकाचिती किंवा आपण काय म्हणतो घन नाही, त्याला इष्टिकाचितीच म्हणणार आहोत आपण. ब्रिक, वीट लक्षात ठेवायचे आहे.
2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस HL और LH, काही घेतलं तरी चालणार आहे. आता व्हॅल्यू फटाफट पुट करूया. L ची व्हॅल्यू इथे लिहून घेते पाहिजे. दिस इज L, B अँड दिस इज H. लेंथ सांगितली म्हणून लेंथ किती घेणार 5, ब्रेड घ्यायची 3.5 प्लस साइन ॲज इट इज. बी किती सांगितली 3.5 लिहून घेतली. त्यानंतर त्यांनी H सांगितली, दोघांमध्ये चिन्ह काय आहे कसलं नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं आहे. H सांगितली 1.4 प्लस साइन ॲज इट इज, परत त्यांनी H सांगितली 1.4 आणि परत लेंथ 5. सो अशा पद्धतीने आपण लिहून घेतलं. त्यानंतर काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेशन मल्टिप्लिकेशन करायचं. ह्या दोघांचा गुणाकार यांचा आणि यांचा, यांचा आणि यांचा मल्टिप्लिकेशन करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे करूया 3.5 इंटू 5, 3.5 इंटू 5. सो 5 5 जा 25, 5 3 जा 15, 16 अँड 17 पॉईंट आफ्टर 1 डिजिट. 17.5 यांचं मल्टिप्लिकेशन आलंय. कोणाचं? ह्या दोघांचं. ते आपण इथे लिहून घेतलं आणि इथे आपण कॅल्क्युलेशन पण केलं. त्यानंतर यांचं आणि यांचं मल्टिप्लिकेशन इथे करून घेऊया. 3.5 इंटू 1.4 करून घेऊया. 4 5 जा 20, 4 3 जा 12, 13 अँड 14. त्यानंतर इथे 0, 1 5 जा 5, 1 3 जा 3, ॲडिशन करूया. 0 इथे 9, 3 + 1 4, पॉईंट आफ्टर 2 डिजिट. इथे 1 आणि हा 2. सो 4.90 यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं तुमचं 4.90. ते आपण इथे या पद्धतीने लिहून घेऊया. ठीक आहे. त्यानंतर अजून कसलं मल्टिप्लिकेशन राहिलं 1.4 इंटू 5 याचं आपण इथे करून घेऊया. 1.4 इंटू 5. सो 4 5 जा 20, कॅरी ओवर 2, 5 1 जा 5 + 2 7. So point after 1 digit, so 7.0 is your multiplication here. 7.0. आता काय करायचं आपल्याला फक्त या तिघांची जी आहे ती व्यवस्थित पैकी ॲडिशन करायची. बऱ्याच विद्यार्थ्यांची इथे ॲडिशन ही चुकणार आहे, तर ॲडिशन ही केअरफुली करायची आहे. आता इथे मी तुम्हाला ॲडिशन पण करून दाखवते. ठीक आहे. इथे ॲडिशन करून दाखवते तुम्हाला. 17.5 प्लस 4 पॉईंट, फक्त पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे, हे नीट लक्षात ठेवायचं आहे. पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. 4.90 आणि 7.0. सो आता तुम्ही इथे पॉईंट खाली पॉईंट घेत असताना इथे काहीच नाही म्हणून इथे 0 घेऊ शकतात, इथे पण काही नाही म्हणून इथे 0 घेऊ शकतात. ठीक आहे. किंवा नाही घेतलं तरी चालणार आहे. सो 0 + 0 0, 9 + 5 14, कॅरी ओवर 1. सो हिअर 7 7 + 7 + 7 14 + 1 15, 16 17 18 and 19 कॅरी ओवर 1, 1 + 1 2. सो 29.40 ही ॲडिशन इथे आलेली आहे, ती आपण इथे लिहून घेणार आहोत. ठीक आहे. आता काय करायचं, या दोघांमध्ये कुठलंही चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे. सो आपण काय करणार आहोत 2 × 29.40चा इथे आपल्याला काय करायचं आहे जस्ट मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो स्टुडंट लेट्स डू दिस मल्टिप्लिकेशन. चला आता फटाफट आपण इथे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 29.40 × 2. ओके. 2 0 जा 0, 2 4 जा 8, 2 9 जा 18, कॅरी ओवर 1, 2 2 जा 4 + 1 5. So here point is 1 2, that's why we are giving point after 2 digit. इथे 2 दशांश चिन्हानंतर आहे संख्या म्हणून इथे 2 दशांश चिन्हानंतर आपण पॉईंट देणार आहोत. सो किती आलेलं आहे आपलं मल्टिप्लिकेशन 58.80 स्क्वेअर व्हॉट इज सेंटीमीटर. दॅट्स वाय 58.80 स्क्वेअर सेंटीमीटर इज द टोटल सरफेस एरिया ऑफ दिस क्यूबॉइड विच हॅविंग द लेंथ 5, ब्रेड 3.5 सेंटीमीटर अँड हाईट 1.4 सेंटीमीटर. खूप सोपं आहे. फक्त टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला इष्टिकाची त्याचा लांबी रुंदी आणि उंची असते लक्षात ठेवायचं आणि क्यूबचा फक्त 6 × L² लक्षात ठेवायचं आहे. फॉर्म्युला व्यवस्थित लिहा, किमती त्याच्यामध्ये टाका आणि मग इझिली तुम्ही कुठलंही एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करू शकतात. सो आय थिंक टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड कसा फाइंड करायचं हे क्लिअर झालं असेल. लेट्स सी सम मोर एक्झाम्पल अबाउट दिस टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. सो स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 क्यूबॉइडचा आपल्याला परत एकदा काय करायचं टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. चला फटाफट फाइंड करूया. परत आपला फॉर्म्युला लिहून घेणार. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू व्हॉट इज आवर फॉर्म्युला. आता फॉर्म्युला सगळ्यांचा लर्न झाला असेल. 2LB + BH + LH. दिस इज आवर फॉर्म्युला. नाउ वी हॅव टू पुट डाउन द व्हॅल्यूज इन इट. व्हॅल्यूज पुट करायच्या. लेंथ, दिस इज आर लेंथ, दिस इज ब्रेथ अँड दिस इज हाईट. किंवा तुम्हाला काय सांगितलं लेंथ, ब्रेथ आणि हाईट अशा पद्धतीने कंपल्सरी लिहून घ्या म्हणजे तुम्हाला इथे अडचण येणार नाही. अरे लेंथ कुठली, ब्रेथ कुठली आणि हाईट कुठली ही अशा पद्धतीने लिहून घ्यायची आहे. सो लेंथ किती आहे तुमची 2.5 इंटू ब्रेथ किती आहे 2 + B
बी म्हणजे तुमची ब्रीथ किती आहे 2, नंतर हाईट किती आहे 2.4. आता फटाफट व्हॅल्यू टाकते कारण तुम्हाला आता जमणार आहे. एकदा 2 एक्झाम्पल सोडवले की पुढचं आपोआप आपल्याला आलं पाहिजे. सो लेंथ इज हिअर 2.5 अँड हाईट इज अगेन 2.4. सो वी हॅव टू डू द कॅल्क्युलेशन फास्टली. आता आपल्याला कॅल्क्युलेशन फास्टली याचं मल्टिप्लिकेशन याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन इथे कॅरी करायचं आहे. सो 25 2.5 इंटू 2 म्हणजे 25 2 50 माहिती आपल्याला. 5 2 जा 10, 2 2 4 आणि 1 5. 5.0 किती आलेलं आहे 5.0 आलेलं आहे. सो 2.24 म्हणजे 24 2 48. डायरेक्ट 24चा पाडा 2 पर्यंत मोजायचा आहे. किती आले 48 आले आणि पॉईंट एका घरानंतर म्हणजे 4.8 आलेलं आहे. पुढे आहे 25 2.5 इंटू 2.4. इथे मात्र आपल्याला काय करावं लागणार आहे व्यवस्थित मल्टिप्लिकेशन हे करावं लागणार आहे. सो 4 5 जा 20, 4 2 जा 8 plus 2 10. Here is 0, 2 5 are 10, carry over 1, 2 2 are 4 plus 1 5 is here. So first of all do the addition here. 5 plus 1 6. So what is our answer? Point किती डिजिट नंतर देणार 2, therefore 6.00 is your multiplication. आता काय करायचं या सगळ्यांची ॲडिशन. पॉईंटची ॲडिशन कशी करणार शिकवलंय तुम्हाला. 5.0 plus 4.8 plus 6.0 करा फटाफट. इथे 8 as it is, point as it is, 6 plus 4 is equal to 10, 10 plus 5 15. 15.8 ही त्यांची ॲडिशन आलेली आहे ती आपण इथे लिहून घेतली अशा पद्धतीने. आता या दोघांमध्ये कुठलंच चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह आहे इथे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. मग आता या दोघांचं काय करावं लागणार आहे परत आपल्याला मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करावा लागणार आहे. सो 15.8 इंटू 2. सो 8 2 जा 16, 5 2 जा what is 5 2 जा 10, 10 plus 1 11, carry over 1. ओके. सो 2 1 जा 2, 2 plus 1 3. परत एकदा चेक करूया. 8 2 16, हातचाला 1, 5 2 10 आणि 1 11, हातचाला 1 2 1 2 आणि 1 3. पॉईंट किती एका डिजिट नंतर कारण इथे एका डिजिट नंतर पॉईंट आहे. सो व्हॉट इज आवर आन्सर स्टुडंट हिअर 31.6. त्याला युनिट काय देणार सेंटीमीटर आहे ना की मीटर आहे मीटर. सो हिअर मीटर स्क्वेअर किंवा काही विद्यार्थी स्क्वेअर मीटर असं लिहिलं तरी तुमचं आन्सर हे राईट येणार आहे. सो आय थिंक तुम्हाला हे एक्झाम्पल क्लिअर झालं असेल. लेट सी द लास्ट एक्झाम्पल इन युअर क्वेश्चन नंबर 2. सो स्टुडंट दिस इज द लास्ट एक्झाम्पल इन क्वेश्चन नंबर 2. आपण क्वेश्चन नंबर 1 क्लिअर केला आणि क्वेश्चन नंबर 2 पण आपण इथे क्लिअर करतो आहोत. त्याच्यातलं हे चौथं शेवटचं उदाहरण आहे. इथे लेंथ ही आहे, ब्रेड्थ ही आहे आणि हाईट ही अशा पद्धतीने दिलेली आहे. मग आपण पटापट काय करणार पहिले टोटल फटाफट फॉर्म्युला लिहून घेणार पहिले. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबाइड इज इक्वल टू 2 किंवा 3 मार्क्सचं एक्झाम्पल आहे. खूप सोपं आहे. मार्क्स तुमचे कुठेही जाणार नाही. LB प्लस BH प्लस LH. मग आता याच्यामध्ये पटापट व्हॅल्यू फूट करूया. L ची व्हॅल्यू आहे तुमची 8, B ची आहे 5, नंतर B ची व्हॅल्यू आहे 5, H ची 3.5, त्यानंतर L ची व्हॅल्यू आहे 8 आणि H ची व्हॅल्यू आहे 3.5. आता मात्र याचा आन्सर मी तुम्हाला काढून देणार नाहीये. याचा आन्सर तुम्ही मला लिहायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही आता जस्ट काय करायचं तुम्हाला हिंट देते. याचा गुणाकार करायचा, याचा गुणाकार करायचा, याचा गुणाकार करायचा. तिघांचं जे आहे ते आन्सर इथे या बॉक्समध्ये तुम्ही लिहा. ठीक आहे. केल्यानंतर जे आन्सर येणार आहे त्याचा गुणाकार आणि 2चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि जे आन्सर येईल त्याला स्क्वेअर काय आहे मीटर स्क्वेअर मीटर हे युनिट देऊन तुमचा आन्सर इथे तुम्हाला मिळणार आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबाइड. सो आय थिंक आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब आणि क्यूबाइडचे खूप सारे एक्झाम्पल्स बघितले आणि क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हा 47 प्रॅक्टिस सेटमधला क्लिअर केलेला आहे. नेक्स्ट जे क्वेश्चन आहेत ते आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन. त्याच्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे अजून काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सो बाय स्टुडंट्स.